ज्योतिरा सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा. थोडक्यात तुम्ही जे ज्ञान मंदिर बनवले अतिशय सुंदर आहे आणि तुम्ही ज्या भावना तुमच्या व्यक्त करतायत, काळाची गरज आहे. आज तुम्ही ज्या वयामध्ये आलात ते काही तुम्हाला नवीन करू पाहत असतं, पण या वळणामध्ये तुम्हाला कुठेतरी त्याची चालना मिळणार आहे, भवितव्यामध्ये तुम्हाला त्याचा काहीतरी उपयोग होणार आहे असं कुठेतरी सुदर्शनांना वाटलं आणि म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. हे मला कुठेतरी जाणवलं. त्याचबरोबर बरंच मॅडमनी तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, पण मार्गदर्शन करताना त्यांनी कोळशाचं उदाहरण दिलं, हिऱ्याचं उदाहरण दिलं. त्याच्यावरच मला बोलावं वाटतं, कारण मॅडमनी स्वतः हिरे तपासून तुमच्या समोर ठेवलेले आहेत असं मला वाटतं. त्याबद्दल मी मॅडमचे आभार व्यक्त करते. कारण इथपर्यंत यायला किती तासावं लागतं, किती कस करावी लागते आणि मग तुमच्या पुढे आम्हाला उभं राहावं लागतं आणि आम्ही त्यावरच तुमच्यापर्यंत येऊ शकतो, तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. असं एकमेव उदाहरण आहे सुदर्शन सरांचं. आज त्यांना वाटतं 8वी मध्ये मुलं कुठेतरी बिघडतात, माझी मुलं बिघडली नाही पाहिजे, माझ्यासारखंच माझ्या मुलांचं आचरण झालं पाहिजे, म्हणून त्यांनी त्यांच्या क्लासमध्ये मंदिर बनवलं. अतिशय सुंदर कन्सेप्ट आहे, अतिशय सुंदर रचना त्यांची त्यांच्या मनामध्ये आलेली आणि मॅडमनी मी त्यांना ती साथ दिली, त्यामुळे तरी होऊन पाहिलेलं आहे. पण ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी मंदिर येतं तर कन्सेप्ट काय होते, भावना बदलल्या जातात. तुमच्या मनामध्ये काही दुःख असतील तर मंदिरामध्ये गेल्यानंतर ते दुःख आपण विसरून जातो, हो की नाही? प्रत्येक घरामध्ये प्रत्येक आई वडील आपल्याला वेळ देतातच का? तर नाही. असं कुठेतरी आजच्या जगामध्ये चाललेलं आहे. मोबाईलचं जग आहे, इंटरनेट जग आहे, त्याच्यातून तुम्हाला वेगळी कन्सेप्ट मिळाली आहे, ती म्हणजे आमच्या वर्गातच देव आहे. बरोबर. या भावना ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये बदलणार आहेत, निश्चित तुमचे विचार चांगले होणार आहे, तुमचं नेतृत्व चांगलं होणार आहे आणि विचाराचार बदलले तर तुमच्या भावना पण बदलणार आहे. जो मत्सर, राग, द्वेष ज्या काही भावना असतात ह्या कुठेतरी तुम्हाला बदलताना दिसणार आहे. आणि म्हणून या कन्सेप्ट, ही कन्सेप्ट आहे. तुम्ही जे सांगितलं की आम्हाला खूप छान वाटतं आणि मलाही वाटतं, मी मॅडमलाही विचारू इच्छिते की इथे आल्यानंतर थोडं प्रसन्न वाटलं आम्हाला. आम्ही इतर क्लासमध्ये जातो, पण माझं नशीब असं आहे की मी या क्लासमध्ये येत नाहीये, कारण मला गॅरंटी आहे, मला विश्वास आहे की सुदर्शनांचा क्लास आहे तो कधीही बिघडणार नाहीये. म्हणून मी एकही विषय तुमचा घेतलेला नाहीये. इतर सगळे विषय माझ्याकडे आहेत, कारण ज्यावेळेस मी मुलांपर्यंत जाते मला प्रत्येक मुलगा माहिती असला पाहिजे. तुमच्याकडे येते मी ज्यावेळेस तुम्हाला कशाची गरज लागेल त्यावेळेस येते आणि त्यातूनच मी जे अनुभवलंय, जे तुमच्या फेसवरून वाचलंय, त्यामुळे मला वाटलं की या क्लासला यायची गरज नाहीये. आणि आज तुमच्या इथे तुम्ही छान उपक्रम राबवलाय, सरांनी सुद्धा त्याचं चांगलं हे केलेलं आहे आणि मला अभिमान वाटतो तुमचा, तुमच्या सरांचा, की आम्हाला इथे आल्यानंतर जी काय म्हणतात, जी वेव्ह पाहिजे ती आम्हाला या ठिकाणी मिळाली. त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते आणि मॅडमचे सुद्धा आभार व्यक्त करते. थँक्यू.